जय हिंद मित्रांनो. पोलीस भरतीच्या अर्ज करण्याच्या मुदतीमध्ये वाढ झाली. खऱ्या अर्थाने शेवटच्या काही दिवसांमध्ये मुलांना फॉर्म भरताना काही अडचणी येत होत्या. शासनाने मुदतवाढ दिली, हा एक चांगला निर्णय आहे. ज्या ज्या लोकांचे फॉर्म भरणं आज बाकी होतं त्यांनी आपले फॉर्म भरून घ्यावेत, ही सगळ्यात चांगलं डिसिजन आहे. मी या विषयावरती काही बोलायचं नाही असं ठरवलं होतं. पण मित्रांनो, जशी काही मुदतवाढ मिळाली तेव्हापासून मी बघतोय काही विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये असे विचार चालू आहेत की आपण जो पूर्वी भरलेला फॉर्म तो डिलीट करायचा आणि नवीन फॉर्म भरायचा. मग हे असे विचार येण्याचं कारण काय आहे हे शोधलं मी. तर सध्या युट्यूब किंवा इन्स्टावरती काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक माहिती पुरवली जाते की कोणत्या जिल्ह्याला किती फॉर्म आलेत, कोणत्या जिल्ह्याला किती फॉर्म आलेत, इतकं न सांगता मुलांचे फॉर्म किती आलेत, मुलींचे फॉर्म किती आलेत, एवढी डिटेल माहिती आता सध्या काही लोक प्रोव्हाइड करतायत. पण मित्रा, खऱ्या अर्थाने मला तुम्हाला हे सांगायचं आहे की फॉर्म कुठे किती आलेत हा आकडा समजू शकतो तो पण अर्जाच्या क्रमांकावरून. पण त्या अर्जापैकी किती अर्ज मुलांचे आहेत आणि किती अर्ज मुलींचे आहेत इतकी करेक्ट आकडेवारी सांगणं तितकं पॉसिबल नाहीये. कारण हा सगळा डाटा कोणीही सर्वसामान्य व्यक्तीकडे मिळू शकत नाही. जे लोक अशा पद्धतीची माहिती देणारे किंवा इन्फॉर्मेशन देणारे काही व्हिडिओ व्हायरल करतायत ती माहिती साप खोटी आहे. कारण मुलांचे अर्ज किती आहेत, मुलींचे अर्ज किती आहेत हे ठामपणे आपल्याला सांगता येत नाहीत. त्यामुळे मुलांचं कॉम्पिटिशन जास्त आहे, मुलींचं कॉम्पिटिशन कमी आहे, अशा पद्धतीचे जे काही मत व्यक्त केली जातात अशा मतांना बळी पडून आता काही विद्यार्थी फॉर्म बदलताना दिसत आहेत, जुना फॉर्म डिलीट करताना दिसत आहेत. तर मित्र, मला तुम्हाला सर्वांना हेच सांगायचं आहे, तुम्ही जर पूर्वी फॉर्म भरला असेल तर आता सध्या मार्केटमध्ये इकडे तिकडे मिळत असलेल्या माहितीनुसार तुम्ही तुमचे अर्ज बदलण्याचं डिसिजन घेऊ नका. त्याच्यामध्ये एक धोका असा होऊ शकतो, तुम्ही पूर्वीचा फॉर्म डिलीट केल्याशिवाय नवीन फॉर्म भरू शकत नाही. आणि जर नवीन फॉर्म भरायचा या विचाराने तुम्ही जुना अर्ज डिलीट केलात आणि मित्रा, जर नवीन अर्ज भरताना पुन्हा सर्व्हर प्रॉब्लेम आला, पेमेंट होऊ शकलं नाही, काही टेक्निकल अडचणीमुळे तुझा नवीन अर्ज जर सबमिट नाही झाला तर याला जबाबदार कोण असणार आहे? मित्रा, आता जी मुदतवाढ मिळाली आहे ती 7 तारखेपर्यंत आहे. 7 दिवसांचा वेळ मिळाला आहे, पण याच्यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही. आणि जर या गोंधळात तू जुना भरलेला फॉर्म कुठेतरी डिलीट केलास, नवीन फॉर्म भरण्याचा प्रयत्न केलास आणि तो नवीन फॉर्म भरत असताना जर तुझा फॉर्म सबमिट नाही झाला तर मात्र तू मित्रा खरंच अडचणीत येऊ शकशील. त्यामुळे मित्र, अशा पद्धतीचं धाडस करू नकोस. पूर्वी जो फॉर्म भरलास तो भरत असताना जे विचार करून भरला होतास, ज्या विचाराने डिसिजन घेतलं होतंस तेच डिसिजन कायम ठेव. कारण मित्रा, ही जी परीक्षा आहे ती स्पर्धा परीक्षा आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण घेतलेल्या निर्णयावरती ठाम राहा, तो निर्णय सिद्ध करण्याचा प्रयत्न कर. कारण पूर्वी जेव्हा अर्ज भरलास तेव्हा काहीतरी विचार केला होतास ना, मग तो विचार आता कोणाच्या तरी सांगण्यावरून कशासाठी बदलतोस? आता सिंपल गोष्ट आहे, जेवढे अर्ज आले त्या अर्जामध्ये तुला कॉम्पिटिशन करणारे किती लोक आहेत याचा विचार करून तयारीला लाग. आता त्या अर्जामधले खरंच तयारीचे किती लोक आहेत, खरंच अभ्यास करून येणारे, फिजिकल चांगली तयारी असणारे किती लोक आहेत हे आपल्याला माहिती नाही. मग आता सद्यस्थितीला आपल्या हातात काय राहतं? जिथं फॉर्म भरलाय त्याच जिल्ह्यात आपली पोस्ट निश्चित करण्यासाठी जीवतोड मेहनत करायची आहे. पूर्वी केली नव्हती इतकी मेहनत आता करायची आहे. तेवढं ग्राउंडचं मार्क वाढवण्यावरती फोकस करा. आणि मित्र, जर ग्राउंडचे मार्क वाढले तर निश्चितपणे तू पेपरला जाशील आणि ग्राउंड झाल्यानंतर सुद्धा पेपरमध्ये सुद्धा आपल्याला चांगले मार्क मिळवायचे. मग पेपरला जेवढे चांगले मार्क मिळवता येतील त्याच्यावरती वेळ खर्च कर. नाहीतर आता मुदत वाढ मिळाली म्हणून फॉर्म कुठं भरू, भरलेला फॉर्म डिलीट करू का, नवीन फॉर्म भरू का, याच्यामध्ये वेळ घालवण्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे. हे सगळं करण्याच्या नादात मित्रा तू तुझं फिजिकलचं, मैदानीचा सराव करण्याचा वेळ, त्याचबरोबर अभ्यासाचा वेळ वाया घालवतेस. एकदा फॉर्म भरला ना, डिसिजन झाले, संपलं, तो विषय डोक्यातून काढून टाक. जिथं फॉर्म भरलाय ना त्या जिल्ह्याचे गतवर्षीचे पेपर शोध, प्रत्येक वर्षीचे पेपर सोडवून टाक. गेल्या वर्षी त्या जिल्ह्याला किती मेरिट लागलं होतं आणि तिथपर्यंत जाण्यासाठी मला अजून किती मेहनत करायला लागणार आहे याचं प्लॅनिंग कर. आणि ते प्लॅनिंग जर केलास तर ज्या जिल्ह्याला फॉर्म भरलायस त्या जिल्ह्याला 100% मित्रा तू यशस्वी होशील. फॉर्म बदलण्याचा निर्णय डोक्यात सुद्धा घेऊ नको. आणि मी स्पष्ट सांगतोय, जे कोण लोक ही माहिती प्रोव्हाइड करतायत त्याच्यामध्ये अर्ज किती आलेत इथपर्यंत ठीक होतं, पण मुलांचे अर्ज किती आलेत, मुलींचे अर्ज किती आलेत ही सरासर खोटी माहिती प्रोव्हाइड केली जाते आणि त्याच्या पाठीमागे फक्त एक हेतू आहे, आपला व्हिडिओ व्हायरल करणे. या नादात चुकीची माहिती देऊन मुलांच्या करिअर बरोबर खेळखंडोबा करायचं चाललंय याचंही त्यांना भान नाहीये. मी म्हणतो त्यांना त्यांचं भान नाहीये, तुला तुझ्या करिअरचं भान आहे ना. अभ्यासावरती फोकस कर मित्रा, फिजिकल कडे लक्ष दे. आणि आता मला तुम्हाला सर्वांना हेच सांगायचं आहे की अर्ज जर सबमिट झाला असेल तर तो डिलीट करायच्या नादाला लागू नका. हा, ज्यांचे अर्ज भरायचेच राहिलेत त्यांनी मात्र उरलेल्या 2-3 दिवसामध्ये आपले अर्ज भरून घ्या. काही विद्यार्थ्यांचं पूर्वी नॉन क्रिमिनल काढत असताना त्याचं फक्त टोकन मिळालं होतं, दाखला मिळाला नव्हता. त्यांचे जर आता दाखले मिळाले असतील तर त्या दाखल्यासहित लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. आणि ही मुदत परत वाढण्याची शक्यता नाही,
त्यामुळे जेवढे काही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे राहिलेत त्यांनी या 2-3 दिवसामध्ये भरून घ्या. मुदत संपण्या अगोदर आपला फॉर्म सबमिट व्हायला पाहिजे, याच गोष्टीकडे आता लक्ष द्या. एवढाच संदेश मी आता तुम्हाला देऊ शकतो. धन्यवाद. हा, आणि जाता जाता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, जसं मी फॉर्म भरण्यासाठी अर्ज कुठं भरायचा याच्याबद्दल माहिती दिली, मुदतवाढ बद्दल माहिती दिली, त्याच पद्धतीने येणाऱ्या दिवसामध्ये फिजिकलचं नियोजन काय करायचं, कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या ग्राउंडवरती तुमचं मैदानी चाचणी होणार आहे, आणि त्याचबरोबर अभ्यासाचं नियोजन कसं करावं, या सर्व विषयांवरती मी आपल्या चॅनलवरती डिटेल चर्चा करणार आहे. या चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.